नमस्कार मंडळी. तर आज आपण गवारच्या शेंगाची सुकी भाजी बनवणार आहोत. अगदी 10 मिनिटातच होणारी ही रेसिपी आहे. इथे कढईमध्ये मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये राई, जिरं आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे 1 टोमॅटोसुद्धा कापून मी टाकलेला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका, खूप छान टेस्ट येते. ते हे चांगलं आपल्याला टोमॅटो गळेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत. मी इथे थोडीशी हळद पावडर, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर टाकून घेतलेले आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे स्वच्छ निवडून घेतलेल्या आणि धुतलेल्या गवारच्या शेंगा ज्या आहेत त्या आपण इथे टाकून घेणार आहोत. यांना चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार इथे मीठ टाकून परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगा शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी अर्धा ग्लासच्या जवळपास पाणी इथे मी ॲड केलेलं आहे. तर ह्या माझ्या पाव किलो शेंगा होत्या, यामध्ये अर्धा ग्लास पाणी शिजण्यापुरतं मी टाकलेलं आहे. गॅसची फ्लेमसुद्धा इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे लो टू मिडियममध्येच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती शेंगा शिजवायच्या नाही आहेत. तर इथे झाकण ठेवून मी अगदी 5 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा एकदम छान शिजलेल्या आहेत. हे बघा, आपल्या शेंगा एकदम मस्त शिजलेल्या आहेत. ही भाजी अगदी झटपट होते, 10 मिनटातच तयार होते. तर तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा रेग्युलर असं खाण्यासाठी सुद्धा बनवू शकतात. यामध्ये फक्त आपण एक गोष्ट ॲड करणार आहोत, तर फक्त शेंगदाण्याचं कूट. इथे मी भाजलेला शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. यातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी 3-4 चम्मचच इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि वरतून आधी इथे कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी तुम्ही मिडियम ठेवा. आणि इथे बघू शकता तुम्ही पाणी आटायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला तुम्हाला जर रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा मग अजून याला घट्ट करायचं असेल, कोरडी करायची असेल तर इथे तुम्ही अजून याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. टेस्टलाही तेवढी छान लागते. शेंगा भाजायचं टेन्शन नाही, उकडायचं टेन्शन नाही. एकदाच सर्व मटेरियल टाकून छान याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.